शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी हरभरा हे पीक घाटे अवस्थेमध्ये आलेले आहे. तर हरभरा पीक घाटे अवस्थेत आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान हे घाटे अळीपासून होते. दरवर्षी 20 ते 25% नुकसान हे आपल्याला घाटे अळीमुळे हरभरा पिकामध्ये दिसून येते. तर घाटे अळीच्या नियंत्रणासाठी कोणते टॉप 5 अळीनाशक आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम आपण अदामा कंपनीचे बॅराझिट, ज्यामध्ये 2 घटक आहेत, नोव्हालुरान 5.25% प्लस इमॅमेक्टिन बेन्झोइड 0.9% जे एसटी फॉर्मेशन आहे, याचा डोस 35 ते 40 मिली प्रति 50 लिटर पंपाप्रमाणे वापर करून आपण घाटे अळीचे नियंत्रण करू शकतो. तसेच दुसऱ्या नंबरला आपण FMC कंपनीचे कोराजन, जे सर्वांच्याच जवळपास आता प्रचलित झालेले आहे, ज्याचा आपण डोस 7 ते 8 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो. तसंच शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या नंबरला आपण टाटा कंपनीचे टाकुमे, ज्यामध्ये फ्लुबेंडामाइड 20% हा घटक आहे, याचा डोस आपण 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करून घाटे अळीचे नियंत्रण करू शकतो. त्यानंतर 4 नंबरला आपण शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचे वायगो, ज्यामध्ये टेट्रानिलिप्रोल 200 GYL हा घटक आहे, ज्यामध्ये आपण डोस 10 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो. त्यानंतर 5व्या नंबरला आपण एक स्वस्त आणि मस्त कॉम्बिनेशन घेणार आहोत, ज्यामध्ये इमॅमेक्टिन बेन्झोइड 5% असलेलं 10 ग्रॅम प्लस क्लोरोपारिपास 50% प्लस सायपरमॅथ्रिन असलेलं 30 ml, म्हणजे इमॅमेक्टिन पण घ्यायचं आहे आणि क्लोरोपारिपास पण घ्यायचा आहे. दोन्हीचं एकत्रित कम्युनिकेशन करून आपल्याला फवारणी करायचं आहे. याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला घाटे अळीच्या नियंत्रणासाठी दिसून येतो. शेतकरी मित्रांनो, घाटे अळीच्याबद्दल जी अळीनाशक आहे ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा नक्की शेअर करा. तसेच हरभरा किंवा इतर पिकाविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.